नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म संकल्प एज्युकेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसापासून भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती, सर तारे जमीन के बॅच, तारे जमीन के बॅच कब लॉन्च हो रही है, कधी येतं तारे जमीन के बॅच. तर तुमची वाट बघण्याची वेळ संपलेली आहे. आपण 18 मेला संध्याकाळी 8 ते 9:15 सर असं का आपला नेहमी अटके टाइम असतो. लास्ट बॅच आपली सकाळी झाली होती, सकाळी 6 ते 7:15 पर्यंत झाली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसायला सुद्धा जागा नव्हती, इतकी गर्दी झाली. प्रॉपर रित्या ती 4 महिन्यामध्ये संपली होती. याच प्रकारे यावेळेस आपण संध्याकाळी 8 ते 9:15 ला बॅच सुरू केलेली आहे. झिरो टू हिरो बॅच राहणार आहे. तारे जमीन पर बॅच क्रमांक 5. आतापर्यंत यशस्वीरित्या 4 बॅच पूर्ण झालेल्या आहे आणि 5वी बॅच राहणार आहे. ही बॅच कोणासाठी राहणार आहे, कशी राहणार आहे, तर कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी चांगला राहील. बघा, सगळ्यात पहिले या बॅचचं वैशिष्ट्य काय, जे नॉर्मल विद्यार्थी आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त जे नॉर्मल विद्यार्थी आहे, मला असं वाटतं की आतापर्यंत 3 महिन्यामध्ये काही लोक बॅच संपवतात. काही शिक्षक गणिताची बॅच, काही लोक 6 महिन्यामध्ये पूर्ण बॅच संपून टाकतात. 6 महिन्यामध्ये काही लोक. परंतु तरीही काही जे विद्यार्थी असतात त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही. काही विद्यार्थी असतात जे मराठी मीडियम सेमी इंग्लिशचे विद्यार्थी, त्यांना गणितामध्ये तरी ती भीती तशीच राहते. मग काही लोक म्हणतात मेन्सचं असं कर, काही म्हणतात हे कर, कोणी म्हणतात ती बॅच कर, कोणी म्हणतात अरे नाही, तुमको कहा जाने की जरूरत नाहीये. ही एक बॅच सर्वस्वी बॅच राहणार. ही बॅच ना 3 महिन्यांना, 4 महिन्यांना, 5 महिन्यांना, 6 महिने, जोपर्यंत माझी मर्जी होणार तोपर्यंत बॅच राहणार. का बरं, इथं हुशारला कोणी हुशार बनवतं. माझी इच्छा आहे, मी ढला हुशार बनवायचं. मला ज्यांना काही येत नाही त्यांना हुशार बनवायचं. नाही तर आजकाल फॅशन आहे, हुशार पोरगा दिसलं का त्याला गोड शब्द बोलला, पार्टी दिली का हुशारला हुशार बनवला. मग ढला कोण हुशार बनला? शरद जाधव. कोण? तारे जमीन के बॅच. नमस्ते दिले कशासाठी, की आपलं 3 महिने 6 महिन्यामध्ये बॅच झाली तरी चालेल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना काय, अर्थमॅटिक. आणि अर्थमॅटिक मध्ये प्रॉब्लेम असल्यावर सगळ्यात मोठा अर्थमॅटिक समजत नाही याचं नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे, विद्यार्थ्यांना इक्वेशन बनवता येत नाही. तर आपण इक्वेशनच्या वेगवेगळ्या शीट देणार, इक्वेशन कशा बनवायचे ते शिकवणार. बेसिक पासून हाय लेवल पर्यंत कुठंच तुम्हाला मेन्स बिन्स काहीच कुठं करायची गरज राहणार नाही, ही माझी गॅरंटी राहणार. मग सर कशा पद्धतीने राहणार, जसं की बघा, मी म्हणलो माझे आजचे वय, मी एक्स म्हणले माझे आजचे वय, आणि असं म्हणतो की माझे आजचे वय 15 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षाने मोठे. हे लिहिता यायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हे लिहिता येत नाही, म्हणून त्यांना कमर्शियल आवडतात. आणि लिहायचं की नंतर समजायला पाहिजे की शरद सरांचे आजचे वय 15 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त असं त्यांचं वय पाहिजे. मग हे छोटे छोटे इक्वेशन बनवणं ह्या बॅच मध्ये आपण शिकवणार. मग या बॅच मध्ये भरपूर प्रमाणात तुमची प्रॅक्टिस होणार, तुमच्या वीकली टेस्ट सर्व 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 चांगलं होणार, असं मला वाटतं. ही बॅच सर्वांसाठी उपयुक्त राहणार आहे. पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट, स्पीड मॅथ. यामध्ये आपण स्पीड मॅथ पूर्ण कव्हर घेऊन गेला. सर स्पीड मॅथ काय, अशा स्पीडली तुम्ही पळायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे येणारी परीक्षा एसबीआय आपल्यासाठी टार्गेट एक्झाम आहे. एफओ असेल, एसबीआय असेल. यामध्ये स्पीड मॅथ कसंही 10-15 मार्काला येतं म्हणजे येतं. त्यामध्ये येणार सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेट, त्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, त्यानंतर नंबर सिरीज आणि रॉंग नंबर सिरीज. काही करून कोणत्याही परीक्षेला हे 10 ते 15 मार्काला येतं आणि आपल्याला सगळ्यात पहिला घाव मारा तिथंच. हे मार्क 15 हक्काचे आणि हक्काचे मार्क मी मिळवून देणार, तेही तुम्हाला 6 ते 7 मिनिटात. ती प्रॅक्टिस, ते शिकवणं, ती प्रत्येक कन्सेप्ट माझा. विद्यार्थी लोक काय करतात, रोजचे 30 शिकवतात. अरे कशाला दादा 30 सोडवता नाही, असं सोडू की त्याच्यानंतर क्विज मध्ये आउट ऑफ मार्क पडायला पाहिजे. ही एक स्ट्रॅटेजी राहणार. हे मार्क हक्काचे, मला आउट ऑफच मार्क पडायला पाहिजे, एक पण मार्क नाही झाला पाहिजे, ही माझी स्ट्रॅटेजी राहणार. हे तुम्हाला कुठे भेटेल, तारे जमीन की बॅच मध्ये. समजलं सर्वांना? त्यानंतर बँकिंगचा सिलेबस. आता बघा, कॅल्क्युलेशन रिझनिंग. आता कॅल्क्युलेशन मध्ये काय, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेट, त्याच्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तुमचं, नंबर सिरीज, हे सर्व तुमच्याला नंबर सिस्टीम ती तुमचं होणार. त्यानंतर इकडे पर्सेंटेज प्रॉफिट लॉस इंटरेस्ट, जर ज्याला पर्सेंटेज झाला त्याचं पर्सेंटेज प्रॉफिट लॉस इंटरेस्ट हे सगळे टॉपिक त्याला जमणार. त्यानंतर रेशो प्रोपोर्शन, ऍव्हरेज, एजेस, टाइम स्पीड, डिस्टन्स, असं बँकेमध्ये जाण्यासाठी सिलेबसच कम्प्लीट करावं लागेल. मग सर आपण कोणता सिलेबस करून गेलो, तर आपण सर्व सिलेबस कम्प्लीट करून घेणार. जो तुमचा बँकिंगचा सिलेबस आहे, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिस्टीम, पर्सेंटेज प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, रेशो प्रोपोर्शन, पार्टनरशिप, ऍव्हरेज. आणि तुम्हाला माहिती आहे मी सॉल्व्ह करताना
कधी पण मेंटॉस जिंदगीचा वापर करत राहतो. मेंटॉस जिंदगी. मग याच्यामध्ये आपलं मेन महत्व आहे की ऑप्शन थ्रू जाणं नाही. मेन महत्व आहे विद्यार्थ्यांना कन्सेप्ट समजून सांगणं. यावेळेस काय नवीन आणलं, तर यावेळेस नवीन हे शीटने राहणार. माझ्या मनाच्या प्रॅक्टिस आपण शीट बनवणार आहे. नवीन काय व्हॉट्स न्यू, तर आपल्याला ज्या शीट भेटणार आहे, ह्या शीट आपल्याला भेटणार आहे 3 प्रकारच्या. एक भेटणार आहे बेसिक, त्यानंतर गोल्ड, त्यानंतर भेटणार आहे डायमंड आणि त्यानंतर प्लॅटिनियम. सर बेसिक म्हणजे अति बेसिक, गोल्ड म्हणजे थोडे अवघड, डायमंड म्हणजे अति अवघड आणि प्लॅटिनियम म्हणजे व्हेरिएबल टाइप. मग तुम्हाला मेनची भीती वाटणार का? नाही. मेनची भीती वाटणार नाही. यामध्ये आणखी काय नवीन ऍड होणार की पिल्ल्यानो, तुमच्याकडून इथं इतका सराव करून घेण्यात येणार. प्रत्येक टॉपिकचे 600-700 प्रश्न तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेण्यात येणार आहे. सर आणखी काय बॅच मध्ये राहणार आहे? बॅच कंप्लीट नाही, बॅच सुरू झाली की सगळ्यात मोठं तुमचा ग्रुप बनवला जाणार आणि ग्रुपवरती तुमचा टेलिग्राम ऍक्टिव्हिटी कंटिन्यू चालणार. जो टॉपिक झाला त्यावरच टेलिग्राम ऍक्टिव्हिटी चालणार, जो टॉपिक झाला तो. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत संकल्पमध्ये सगळ्यात जास्त टेस्ट मी घेतल्या प्रत्येक संडेला. आणि मला माहिती आहे विद्यार्थ्यांची दशा काय, विद्यार्थी टेस्ट देतात तेव्हा त्यांची फिलिंग काय राहते काय नाही. तर तुम्हाला इथं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण टेस्ट मी सोडून दाखवणार. कशा पद्धतीने टेस्ट होणार ते, त्यानंतर टॉपिक वाईज आपले टेस्ट चालणार यामध्ये. आणि इथं बेसिक पासून हाय लेवल पर्यंत तुमची मॅथची जिम्मेदारी मी घेणार. तर कृपया विद्यार्थ्यांनो, सर्वांना नंबर द्यायची विनंती. सोमवारी संध्याकाळी 8 वाजता सर्वांनी संकल्प एज्युकेशन मध्ये हॉल क्रमांक 2 मध्ये सर्वांनी यायचं आहे. ही बॅच 8 ते 9:15 राहणार संध्याकाळी. सर असा हटके टाइम काय? तर मी एक अनुभव बघितला आतापर्यंत की विद्यार्थ्यांना 7च्या नंतर थोडासा असा थकलेला टाइम असतो. मग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड फोन येणं, व्हॉट्सअप इंस्टा टाइमपास, इथं टाइमपास मध्ये जातो. तिथं त्याच्यानंतर अभ्यासच होत नाही. मग त्या टाइम मध्ये अभ्यास करण्यासाठी तारेजण घ्यायचे. म्हणजे तो टाइम जो आतापर्यंत वेस्ट होत होता त्या टाइम मध्ये काहीतरी नॉलेज घ्या. त्यासाठी या बॅचला भरभराटून मला सपोर्ट करा. विद्यार्थी आपले संकल्पचे जितके जुने विद्यार्थी असेल, जे वाट बघत होते, सर्वांनी या बॅचसाठी प्रवेश संकल्पच्या सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये राहणार आहे. आणि अदर विद्यार्थ्यांना ह्या बॅचसाठी फीज लागणार आहे. त्यानंतर ज्याला पण ही बॅच ऑनलाईन करायची असेल, आपण ही बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन ठेवणार आहे. ऑफलाईन मध्ये सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये बॅच असणार आहे. आणि जे बाहेरचे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं असेल, तर ऑनलाईन विद्यार्थी याची फीज राहणार आहे 999. पहिली बॅच आहे माझी. खूप जण आतुरतेने वाट पाहत होते की सर तुमची बॅच कधी येणार, कोणची स्पेशल बॅच तुमची कधी येणार. तर ती बॅच साठी 999 पहिली बॅच आहे म्हणून. यानंतर प्रत्येक बॅचची माझी फीज वाढणार आहे. का? मी क्वालिटी देणार, कंटेंट देणार, तर फीज पण तशीच घेणार. फक्त पहिली बॅच आहे माझी, पेड बॅच फर्स्ट आहे म्हणून 999 फीज आहे. तर कृपया ही बॅच ऍक्टिव्ह होणार उद्यापासून, आजपासून ऍक्टिव्ह होणार नाही. सगळ्यात पहिले 4 दिवस डेमो राहणार आहे. कशावर? संकल्प एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. आणि त्यानंतर आपण बॅचला सुरुवात करू. तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आपापल्या मित्रांना मैत्रिणींना लिंक शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. काही अडचण असेल तर माझ्या नंबरवर कॉल करा. 98 9623 758888 या नंबरवर मला कॉल करा. थँक्यू सो मच. बाय बाय.